वसा जनसेवेचा। बुलढाणा शहरातील न्यूरॉन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असतानाच 17 वर्षीय सेजल या तरुणीचा सकाळी मृत्यू झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे। बुधवारी मध्यरात्री गंभीर अवस्थेत दाखल झालेल्या या तरुणीचा अवघ्या काही तासातच मृत्यू झाल्याने नातेवाईकांनी डॉक्टरवर हलगर्जीपणाचे गंभीर आरोप करत रुग्णालयात प्रचंड गोंधळ घातला। संतप्त नातेवाईकांच्या आक्रोशामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। मिळालेल्या माहितीनुसार सेजल ही तरुणी मेंदूच्या गंभीर आजाराने त्रस्त होती। बुधवारी रात्री सुमारे 12 वाजता तिला बुलढाण्यातील न्यूरॉन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले। त्यावेळी ती 2 तासांपासून बेशुद्ध अवस्थेत होती, अशी माहिती तिच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना दिली। प्रकृती अत्यंत नाजूक असल्याने तातडीने तिला उच्च उपचारासाठी इतरत्र हलवावे असा सल्ला डॉक्टरांनी दिला होता। मात्र आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने इथेच उपचार सुरू करा असा आग्रह नातेवाईकांनी धरल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे। न्यूरॉन हॉस्पिटलचे डॉक्टर निलेश वाघ यांनी दिलेल्या माहितीनुसार सेजल हिच्यावर याआधी मेंदूतील कॅन्सरसाठी मुंबई येथे शस्त्रक्रिया झाली होती। त्यानंतर औषधोपचार सुरू होते। मात्र बुधवारी रात्री दाखल करताना रुग्णाने कोणती औषधे किती प्रमाणात घेतली याची स्पष्ट माहिती नातेवाईक देऊ शकले नाहीत। त्यामुळे उपचारात अडचणी आल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे। गुरुवारी सकाळी रुग्णाची प्रकृती तशीच गंभीर होती। अचानक रक्तदाब वाढल्याने परिचारिकेला आवाज देण्यात आला। डॉक्टर रुग्णाकडे निघाले असतानाच सेजलचा मृत्यू झाला। यानंतर संतप्त नातेवाईकांनी डॉक्टरांवर आरोपांची झोड उठवत मोठा आक्रोश केला। परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले। दरम्यान उपचाराची पार्श्वभूमी लक्षात घेता काही नातेवाईकांनी मृतदेह घरी नेल्याचे डॉक्टर वाघ यांनी सांगितले। जळगाव रायपूरहून माझी शेजारला रात्री 11 वाजता भरती केली होती इकडे। तेव्हा माझी शेजारला हात पाय आला होती, बोलत होती। सकाळपर्यंत चांगली होती। मी सकाळी बोलली शीटन सरांना बोलत शीटन सरांना बोलून यांची अलगर्जी बनवून माझी शेजारी गेली। सर वरतून माझ्यावर पैसे टाकताय, तुमची पोरगीचं पोट मटून तुम्हाला 40,000 रुपये देतो, असं करताय ते आमच्यावर गरीब लोक असल्यामुळे। संध्याकाळी सुमारास 8-8:30 वाजता पेशंट आणि पेशंटची आई आणि 1-2 जण नातेवाईक तर नव्हतेच, ते त्यांच्यासोबत ऑटो ड्रायव्हर सोबत होते। आल्यानंतर पेशंटांनी सांगितलं की 2 तासापासून अनकॉन्शियस आहे, म्हणजे बेशुद्ध अवस्थेत आहे। मग मी सर्वप्रथम पेशंटची तपासणी केली। तपासणीमध्ये पेशंट पूर्णपणे अनकॉन्शियस होती, मुवमेंट काहीच नाही आहे। मग त्यानंतर मी त्यांना हिस्ट्री विचारली, काय झालं नेमकं पेशंटला, किती तासापासून पेशंट बेशुद्ध अवस्थेत। त्यांनी सांगितलं आम्ही घरी नव्हते, घरी माझी छोटी मुलगी होती। त्यांनी बघितलं, तिने सांगितलं की 2-3 तासापासून पेशंट बेशुद्ध अवस्थेत आहे। मग मी विचारलं नेमकं त्रास काय होत होता तिला, तर डोकेदुखीचा त्रास ती सांगत होती, 2-3 दिवसांपासून डोकेदुखीचा त्रास होता। त्या हिस्ट्रीमध्ये सांगताना त्यांनी ते सांगितलं की तिला काही टॅबलेट चालू होता। ॲक्च्युली तिला ब्रेन ट्युमर होता, तो ऑपरेट पण केला गेला होता काही महिन्यांपूर्वी, आणि ऑपरेट नंतर ती काही मंद थोडंसं स्लो प्रोग्रेशन तिचं होतं। काल तिच्या ज्या टॅबलेट होत्या त्यांनी घेतल्या की जास्त घेतल्या की घेतल्याच नाही हे नातेवाईकांना क्लिअर माहीत नव्हतं। इथे टॅबलेट पण चेक केल्या गेलं माझ्याकडून, कोणत्या टॅबलेट होत्या ते पण बघितल्या आलं। आणि जी नातेवाईक होते, आई होती, तिला पूर्वसूचना देण्यात आली की पेशंटची तब्येत गंभीर आहे। गंभीर अवस्थेत मग आई एकटीच असल्यामुळे ती आतमध्ये आली ओपीडीमध्ये। इथे मला म्हणे की पेशंटची कंडिशन, आमची कंडिशन खूप चांगली नाही आहे, हिला वडील नाही आहेत। म्हटलं ठीक आहे, काळजी करू नका, मी जितकं माझ्याकडून होईल तेवढं करता येईल, पण जर इनकेस तुम्हाला घेऊन जायचं असेल तर गव्हर्नमेंटला किंवा कुठे घेऊन जाऊ शकता। तर त्यांनी सांगितलं की नाही, इथेच ट्रीटमेंट आम्हाला कंटिन्यू करायची आहे। मग मी त्यांना सांगितलं जर कंटिन्यू करायची आहे तर आपल्याला रात्रीतून त्यांचं MRI करणं गरजेचं आहे। तर त्यांनी मला सांगितलं की 7-8 दिवसापूर्वी MRI झालेला आहे। म्हटलं सिटी न्यूज। बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक 9822 72 0784।